नमस्कार, शुभ सांजचा आणि बघू शकता मित्रांनो, जे माझ्या हातामध्ये दिसणारी जी वस्तू आहे ती आहे डिजिटल पॅड. जसं की त्या पॅडवर पेनीनं लिहिलं की तुम्हाला काय लिहिलं ते दिसणार आणि त्याच्या खालीच साईडला एक गोल पांढऱ्या रेषेमध्ये एक चिन्ह आहे डिलीट करण्याचं. ते तर बघू शकता, हे दिसणारा जे पॅड आहे मित्रांनो, सेलावर चालणारा आहे, डिजिटल पॅड आहे. जे की आपले छोट्या बाळाला काही ABCD म्हणा, 1 2 वगैरे काही काढायचं असेल तर ते खूप छान प्रकारे डिजिटल पॅड आहे ते. बघा, आता मी तुम्हाला त्याच्यावर लिहून पण दाखवलेलं आहे आणि खाली डिलीट करायचं ऑप्शन बी आहे आणि त्याच्यात एक सेल असतो मित्रांनो. सेल आपल्याला एक छोटा नट खोलून टाकावं लागते संपल्यावर. तर ते खूप ॲडव्हान्समध्ये पॅड आहे. छोटा पॅड म्हणण्यापेक्षा पाटी आहे. डिजिटल लर्निंग म्हणजे लिहिण्यासाठी, आपल्याला टायपिंग करण्यासाठी असणारा तो छोटी पाटी आहे आणि साईडलाच ते डिलीटचं बटन आहे खाली आणि केल्यावर त्याच्यानंतर ते हे होते. तर हे भेटते तुम्हाला नांदेडला, जे भारत बुक सेंटरवर गेलो होतो मी. तर ते मल्टीपर्पज हायस्कूल समोर हनुमान पेठ इथे त्या दुकानावरती गेल्यावर मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं लिहून वगैरे. तर अशा प्रकारे आपल्या बाळाला ते पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट वजीराबादला जाऊ शकता. हनुमान मंदिराच्या पाठीमागल्या लाईनला. जसं की तिथं 2 दुकान आहेत मित्रांनो एकाच नावाचे, जे भारत आणि एक न्यू भारत. तर जे भारत हे कळवणे बंधूचं आहे, तर त्याच्या दुकानावर हे पॅड मिळतो. तर अशा प्रकारे मी तिथं रायटिंग वगैरे त्याच्यावर केलं, माझं नाव टाकलं आणि ते डिलीट करून दाखवलं. त्याची स्पेशल पेन असते, पण तुम्हाला मी बोटानं पण दाखवलेलं आहे त्याच्यात लिहून. आणि पाठीमागून सेलचं ऑप्शन आहे, ते एक छोटा नट खोलून त्याच्यात सेल टाकतात तुम्हाला. तर आपल्या बाळाला किती पाट्या आणून दिल्या तर बाळ खराब करून मोडून टाकते, पण ह्याचा ऑप्शन वेगळा आहे मित्रांनो. हे 160 रुपयाला काहीतरी बोलले डिजिटल आणि छान प्रकारे आहे. कोणाला आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्यावर सगळी माहिती दिली आहे. जय भारत बुक.